सुरुवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रमाण व चलन यामध्ये दोन परस्परावलंबी चल एकमेकांशी संबंधित असतात व त्यांची तुलना करता येते. गुणोत्तर जेव्हा दोन संख्यांची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्यांच्या भागाकारास गुणोत्तर असे म्हणतात. 5/9 हे अपूर्ण विरामामध्ये दर्शवून 5/9 असे सुद्धा वाचतात. गुणोत्तर हे सामान्यतः साध्या स्वरूपात लिहितात. प्रमाण जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या या प्रमाणात असतात. जेव्हा ए बी सी डी प्रमाणात आहेत असे म्हणतात, म्हणजे ए चे बी शी गुणोत्तर बरोबर सी चे डी शी गुणोत्तर, किंवा जिथे ए आणि डी हे कमाल आणि बी आणि सी हे किमान असतात तेव्हा ए छेद बी बरोबर सी छेद डी. आता आपण काही गणिते सोडवूया. आता आपण उदाहरण संग्रह 32 सोडवू. प्रश्न 1. पुढे दिलेल्या संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या ह्या प्रमाणात आहेत? 1. 28, 16, 21, 12. 2. 12, 32, 15, 35. 3. 39, 24, 57, 38. उकल. आपण आधीच शिकलो आहोत की जर ए, बी, सी आणि डी हे चारही अंक गुणोत्तरात आहेत आणि जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए बी सी डी हे प्रमाणात आहेत. 1. जर आपण ए बरोबर 28, बी बरोबर 16, सी बरोबर 21 आणि डी बरोबर 12 घेतले तर प्रथम ए आणि बी यांचा भागाकार करूया व नंतर सी आणि डी यांचा करूया आणि किमती काढूया. जर दोन्ही भागाकार किमती समान असतील तर 28, 16, 21, 12 या संख्या प्रमाणात आहेत असे मानले जाईल. आता 28 आणि 16 यांचा भागाकार करू व सर्वात लहान अवयव काढू. 28 आणि 16 यांचा 4 हा समान अवयव आहे हे सहज लक्षात येते. म्हणून 28 आणि 16ला 4 ने भागले असता आपल्याला मिळेल 7/4, ज्याला पुढे भागता येत नाही. दुसरे गुणोत्तर 21/12 यांचा 3 हा समान अवयव आहे. नंतर 21 आणि 12ला 3 ने भागले असता आपल्याला 7/4 हे गुणोत्तर मिळते. म्हणून 28/16 बरोबर 21/12. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 28, 16, 21 आणि 12 या संख्या प्रमाणात आहेत. आता आपण आणखी एक उदाहरण सोडवूया. 12, 32, 15 आणि 35 हे अंक आहेत. यांचे गुणोत्तर काढू. 12/32 आणि 15/35. जसे यापूर्वी सांगितले आहे, जर ही दोन गुणोत्तरे समान असतील तर दिलेल्या संख्या प्रमाणात असतात. आपल्याला दिलेले अंक प्रमाणात आहेत का हे काढण्यासाठी आपल्याला दोन्ही गुणोत्तरांचे लहानात लहान अवयव काढावे लागतील. आता 12/32 यांचा 4 हा समान अवयव आहे. म्हणून 12 आणि 32ला 4 ने भागले असता आपल्याला मिळेल 3/8. पुढची संख्या आहे 15 व 35. यांचा 5 हा समान अवयव आहे. 15 आणि 35 यांना 5 ने भागल्यास आपल्याला मिळेल 3/7. जसे की 12/32 यांचे गुणोत्तर व 15/35 यांचे गुणोत्तर समान नाही. त्यामुळे 12, 32, 15 आणि 35 या संख्या प्रमाणात नाहीत. 3, 39, 24, 57 आणि 38 हे अंक आहेत. यांचे गुणोत्तर काढूया. 39/26 आणि 57/38. जसे यापूर्वी सांगितले आहे, जर ही दोन गुणोत्तरे समान असतील तर दिलेल्या संख्या प्रमाणात असतात.
आपल्याला दिलेले अंक प्रमाणात आहेत का हे काढण्यासाठी आपल्याला दोन्ही गुणोत्तरांचे लहानात लहान अवयव काढावे लागतील. आता 39/26 यांचा 13 हा समान अवयव आहे. म्हणून 39 आणि 26ला 13 ने भागले असता आपल्याला मिळेल 3/2. पुढची संख्या आहे 57/38 यांचा 19 हा समान अवयव आहे. 57 व 38 यांना 19 ने भागल्यास आपल्याला मिळेल 3/2. जसे की 39/26 बरोबर 57/38. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 39, 26, 57 व 38 या संख्या प्रमाणात आहेत. प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रत्येक गटातील संख्या प्रमाणात आहेत, तर प्रत्येक गटातील चल कोणती संख्या दाखवते? 6, x, 10 आणि 15. उकल. या गटातील संख्या प्रमाणात आहेत असे दिलेले आहे, त्यामुळे त्यांचे गुणोत्तर हे समान असायला हवे. म्हणून आपण म्हणू शकतो की 6, x, 10 आणि 15 या संख्या प्रमाणात आहेत. 6x बरोबर 1015 किंवा 6/x बरोबर 10/15. आता तिरकस गुणाकार करून आपल्याला मिळेल 10 गुणिले x बरोबर 6 गुणिले 15 म्हणून 10x बरोबर 90. आता दोन्ही बाजूला 10 ने भागल्यास आपल्याला मिळेल x बरोबर 9. आता आपण समचलन म्हणजे काय याचा अभ्यास करूया. गणितामध्ये बदलणाऱ्या किमतींसाठी a, b, c आणि अशीच चले यांचा उपयोग केला जातो. चलन. बदलणाऱ्या किमतींसाठी वापरले जाणारे पद म्हणजे चलन होय. समचलन. 1. आता आपण दोन परस्परांशी संबंधित असलेल्या किमतींची तुलना करू. त्या म्हणजे x आणि y. जर एकाची किंमत वाढवली तर दुसरीची वाढते व कमी केली असता दुसरीची कमी होते. म्हणून याला x आणि y मधील समचलन असे म्हणतात. 2. चिन्हाचा उपयोग करून आपण समचलन पुढील प्रमाणे लिहूया. y समचलन x आणि याला y समप्रमाण x असे वाचतात. 3. दोन संबंधित समचलन किंवा व्यस्तचलन प्रमाणांमधील चिन्ह दाखवण्यासाठी अल्फा या चिन्हाचा उपयोग होतो. समचलन समजावून घेण्यासाठी एक उदाहरण विचारात घेऊया. विक्री प्रतिनिधीने विकलेल्या वस्तू x आणि त्यांनी घेतलेले कमिशन म्हणजे y. कंपनीत जर विक्री प्रतिनिधी जास्त प्रमाणात वस्तू x विकू शकत असेल तर कंपनी त्याचे कमिशन y हे वाढवेल. पण जर विक्री x कमी झाली तर कमिशन y ची रक्कम सुद्धा कमी होईल. म्हणून जर त्याची विक्री x वाढली तर त्याचे कमिशनही y हे वाढते. जर त्याची विक्री x कमी झाली तर त्याचे कमिशन y देखील कमी होते. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की x आणि y हे प्रमाणात आहेत. आता आपण चांगले समजण्यासाठी आणखी काही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक 3. पुस्तकाची विक्री आणि त्या विक्रीवर मिळणारे कमिशन यात समचलन असते. खालील सारणीत विक्री व कमिशन यांच्या काही किमती दिल्या आहेत. उरलेल्या किमती लिहून सारणी पूर्ण करा. विक्री 50, 250, 400, डॅश 825 आणि संबंधित कमिशन 10, डॅश 80, 125 आणि डॅश. आता आपण विक्री आणि कमिशन
यातील संबंध पाहूया. पूर्वी सांगितल्याप्रमाणे विक्री ही कमिशनच्या समप्रमाणात असते किंवा विक्री समचलन कमिशन. पहिल्या स्तंभामध्ये दिले आहे की 50 पुस्तकांची विक्री केल्यास कमिशन 10 रुपये आहे. म्हणून जर विक्री वाढली तर कमिशन देखील वाढते. समचलनाच्या व्याख्येनुसार संबंधित प्रमाणांचे गुणोत्तर हे स्थिर राहते. उकल 1. पुस्तकाची विक्री आणि विक्रीतून मिळालेले कमिशन यात समचलन आहे, म्हणून त्यांचे गुणोत्तर स्थिर आहे. 250 पुस्तकांची विक्री असल्यास कमिशन X मानू. पहिले गुणोत्तर हे 50/10 आहे. अशा प्रकारे 50/10 बरोबर 250/X. तिरकस गुणाकार करून आपल्याला मिळेल 50 गुणिले X बरोबर 2500. म्हणून 50 ने दोन्ही बाजूस भागूया. आपल्याला मिळेल X बरोबर 2500/50. म्हणून X ची किंमत बरोबर 50. उत्तर 250 पुस्तकांची विक्री केली असता 50 रुपये कमिशन मिळेल. 2. अशाच प्रकारे आपण चौथा स्तंभ तपासू शकतो. दिलेले कमिशन 125 आहे. जेव्हा कमिशन 125 रुपये असेल तेव्हा पुस्तकाची विक्री Y मानू. परत 50/10 व Y/125 हे समान असल्याने या गुणोत्तरांची तुलना केली जाऊ शकते. म्हणून 50/10 बरोबर Y/125. तिरकस गुणाकार करून आपल्याला मिळते 50 गुणिले 125 बरोबर 10 गुणिले Y. दोन्ही बाजूस 10 ने भागूया. आपल्याला मिळेल 50 गुणिले 125/10 बरोबर Y. म्हणून Y बरोबर 625. अशा प्रकारे जेव्हा 125 रुपये कमिशन असेल तेव्हा पुस्तकांची विक्री 625 असेल. 3. अशाच प्रकारे आपण पाचवा स्तंभ तपासू शकतो. पुस्तक विक्री 825 असेल तेव्हा कमिशन X मानूया. प्रथम गुणोत्तर पाहू. ते 50/10 आहे. अशा प्रकारे 50/10 बरोबर 825/X. तिरकस गुणाकार करून आपल्याला मिळेल 50 गुणिले X बरोबर 8250. म्हणून दोन्ही बाजूस 50 ने भागल्यावर आपल्याला मिळेल X बरोबर 8250/50. म्हणून X ची किंमत बरोबर 165. उत्तर जेव्हा 825 पुस्तकांची विक्री होते तेव्हा 165 रुपये कमिशन होईल. म्हणून तक्ता बनेल 50/10 बरोबर 5. 250/50 बरोबर 5. 400/80 बरोबर 5. 625/125 बरोबर 5. 825/165 बरोबर 5. ही सर्व गुणोत्तरे समान आहेत, म्हणून आपले उत्तर बरोबर आहे. समचलन व समप्रमाण या दोन्हींचा अर्थ एकच आहे, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ गुणोत्तरे समान आहेत. प्रमाण हा शब्द दोन संख्या समचलनामध्ये आहेत हे दर्शवण्यासाठी होतो. उदाहरणार्थ, विक्री आणि कमिशन समचलनात आहेत किंवा समप्रमाणात आहेत असे म्हणण्याऐवजी आपण म्हणतो की विक्रीच्या प्रमाणात कमिशन असते. समचलनाचा आणि चलनाचा स्थिरांक याच्या समीकरणाचा आपण अभ्यास केला. आता आपण उदाहरण संग्रह 33 सोडवूया. जर Y प्रमाणात X तर चलनाचा स्थिरांक K काढा आणि चलनाचे समीकरण लिहा. 1. Y आणि X यात समचलन आहे. Y ची किंमत 20 असताना X ची किंमत 4 असते. चलनाचा स्थिरांक काढून चलनाचे समीकरण लिहा. उकल दिले आहे की Y आणि X
यात समचलन आहे. व्याख्येनुसार y व x या दोन संख्यांचे गुणोत्तर स्थिर आहे. म्हणून y छेद x बरोबर k म्हणजे स्थिरांक. y बरोबर 20 आणि x बरोबर 4 या किमती घेतल्यास आपल्याला मिळते 20/4 बरोबर k. म्हणून k बरोबर 5. चलनाचा स्थिरांक बरोबर 5. चलनाचे समीकरण लिहिण्यासाठी आपल्याला समीकरणात k ची किंमत घालावी लागेल. म्हणून चलनाचे समीकरण y छेद x बरोबर k अशा प्रकारे आपल्याला मिळेल. y छेद x बरोबर 5 म्हणजेच y बरोबर 5x. चलनाचे समीकरण y बरोबर 5x असे आहे. उत्तर चलनाचा स्थिरांक 5 आहे व चलनाचे समीकरण y बरोबर 5x असे आहे. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊया. 1. दिलेल्या m आणि n यामध्ये समचलन आहे आणि m बरोबर 7.5 आणि n बरोबर 10. तर k काढा आणि चलनाचे समीकरण लिहा. उकल m आणि n यामध्ये समचलन असल्यामुळे m छेद n बरोबर k म्हणजे चलनाचा स्थिरांक. m बरोबर 7.5 आणि n बरोबर 10 या किमती वरच्या समीकरणामध्ये घातल्यास आपल्याला मिळेल 7.5 भागिले 10 बरोबर k म्हणजे k बरोबर 0.75. आता k बरोबर 0.75 हे वरच्या समीकरणामध्ये घातल्यावर आपण चलनाचे समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. m छेद n बरोबर 0.75 म्हणून m बरोबर 0.75 n हे चलनाचे समीकरण आहे. आता आपण व्यस्त चलनाचा सविस्तर अभ्यास करूया. 1. व्यस्त चलन या अर्थाने व्यस्त प्रमाण हा सुद्धा शब्द वापरतात. 2. दोन संबंधित संख्या y व x यांची तुलना करताना जर एक संख्या y वाढली असता दुसरी संख्या x कमी होते आणि जर y कमी केले तर संख्या x ही वाढते. म्हणून आपण म्हणू शकतो की y व्यस्त चलन x असे आहे. 3. चिन्हाचा वापर करून सुद्धा आपण लिहू शकतो y अल्फा 1 छेद x. आता आपण व्यस्त चलनाचे उदाहरण पाहूया. माझ्या घराचे रंगकाम पूर्ण करण्यासाठी जर माझ्याकडे कमी कामगार असतील तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागेल. जर कामगारांची संख्या वाढवली तर रंगवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस लागतील. जेव्हा कामगारांची संख्या कमी होती तेव्हा हेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना जास्त दिवस लागले आणि जेव्हा कामगारांची संख्या वाढली तेव्हा हेच काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस लागले. म्हणून आपण म्हणू शकतो की कामगारांची संख्या आणि लागणारा वेळ यामध्ये व्यस्त चलन आहे. आता आपण उदाहरण संग्रह 34 सोडवूया. व्यस्त प्रमाणाची पुढील सारणी पूर्ण करा. सारणीत एक काम करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती दिली आहे. जसे की तुम्ही सारणीत पाहू शकता, पहिल्या स्तंभात मजुरांची संख्या 30 दिली आहे व त्यांना काम करण्यासाठी 4 दिवस वेळ लागत आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये मजुरांची संख्या 20 दिली आहे. त्यांना काम करण्यासाठी 6 दिवसांचा वेळ लागत आहे. अशा प्रकारे जेव्हा मजुरांची संख्या कमी होते तेव्हा दिवस वाढतात. उकल मजुरांची संख्या व कामासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या यामध्ये व्यस्त चलन आहे. म्हणून दोन्ही संख्यांचा गुणाकार हा स्थिर आहे. आता 1. 8 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या x मानूया.
लागणारे दिवस बरोबर 8. 30 गुणिले 4 यांचा गुणाकार 120 असल्याने दुसरा 20 गुणिले 6 यांचा गुणाकार बरोबर 120 असल्याने त्याचप्रमाणे तिसरा गुणाकार x गुणिले 8 बरोबर 120. म्हणून x बरोबर 120/8. x बरोबर 15 म्हणून 15 मजूर 8 दिवसांमध्ये काम पूर्ण करतील. 2. 10 मजुरांना काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या x मानू. मजुरांची संख्या बरोबर 10. 30 गुणिले 4 बरोबर 120. 20 गुणिले 6 बरोबर 120. म्हणून x गुणिले 10 बरोबर 120. म्हणून x बरोबर 120/10. x बरोबर 12. म्हणून 10 मजूर 12 दिवसांमध्ये काम पूर्ण करतील. 3. 24 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या x मानू. दिवसांची संख्या बरोबर 24. 30 गुणिले 4 बरोबर 120. 20 गुणिले 6 बरोबर 120. म्हणून 24 गुणिले x बरोबर 120. म्हणून x बरोबर 120/24. म्हणून x बरोबर 5. म्हणून 5 मजूर 24 दिवसात काम पूर्ण करतील. आता आपण उदाहरण संग्रह 35 सोडवूया. प्रश्न क्रमांक 1. चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. y व्यस्त चलन x जेव्हा y बरोबर 15, x बरोबर 14. उकल. उदाहरणात y आणि x हे दोन एकमेकांवरती अवलंबून असणारे चल आहेत. चिन्ह दर्शवते की y हे x च्या व्यस्त चलनात आहे आणि y बरोबर 15 आणि x बरोबर 14 हे दिलेले आहे. आपण आधी शिकलो आहोत की y हे x च्या व्यस्त चलनात असल्याने x गुणिले y हे स्थिर असते. म्हणून x गुणिले y बरोबर k. इथे k हा चलाचा स्थिरांक आहे. वरील समीकरणात किंमत घातल्यास आपल्याला मिळेल 14 गुणिले 15 बरोबर k. म्हणून k बरोबर 210. जसे की आपण पाहू शकतो की इथे चलनाचे समीकरण आहे x गुणिले y बरोबर k. म्हणून आपण हे पुढील प्रमाणे लिहू शकतो. xy बरोबर 210. 1. चलनाचा स्थिरांक k काढा. चलांच्या किमती समीकरणात घाला. 2. चलनाचे समीकरण बनवण्यासाठी स्थिरांकाची किंमत k घालू, ज्याचे गणित तुम्ही केले आहे. आणि चल जशी असतील तसे समीकरण लिहा. प्रश्न 2. आंब्याच्या अढीतील आंबे पेट्यांमध्ये भरावयाचे आहेत. प्रत्येक पेटीत 36 आंबे मावतील अशा 60 पेट्या लागतात. तर प्रत्येक पेटीत 48 आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील? प्रत्येक पेटीत भरलेले आंबे व पेट्यांची संख्या यांचे प्रमाण कोणत्या प्रकारचे आहे? उकल. पेट्यांची संख्या x मानू आणि आंब्यांची संख्या y मानू. आता चलनाचा प्रकार समजावून घेण्यासाठी आपल्याला उदाहरणाचा दुसरा भाग समजावून घ्यायला लागेल. प्रत्येक पेटीत 36 आंबे मावतात अशा 60 पेट्या लागतात. तर प्रत्येक पेटीत 48 आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील? आपल्या लक्षात येईल की जर प्रत्येक पेटीतील आंब्यांची संख्या वाढली तर आपल्याला कमी पेट्या लागतील. सर्व आंबे भरण्यास आपणास कमी पेट्या लागतील, म्हणजेच एका बाजूला वाढ झाल्यास दुसरी बाजू कमी होते. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. तर सुरुवात करूया. प्रत्येक पेटीतील आंब्यांची संख्या वाढली तर पेट्यांची संख्या कमी होते. म्हणून हे व्यस्त प्रमाण आहे. आता आपण समीकरण तयार करूया. y हे x च्या व्यस्त प्रमाणात आहे. अशा प्रकारे आपल्याला मिळेल
एक्स गुणिले वाय बरोबर के, जो चलनाचा स्थिरांक आहे. वाय बरोबर 36 आणि एक्स बरोबर 60 घातल्यास 60 गुणिले 36 बरोबर के, म्हणून के बरोबर 2160. तर चलनाचे समीकरण बनेल एक्स गुणिले वाय बरोबर 2160. आता जर वाय बरोबर 48 असेल तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. किंमती घातल्यावर आपल्याला मिळेल एक्स गुणिले 48 बरोबर 2160. म्हणून एक्स बरोबर 2160 छेद 48 बरोबर 45 पेट्या. उत्तर 45 पेट्या लागतील आणि हे व्यस्त प्रमाण आहे. मित्रांनो, खालील उदाहरण पहा. उदाहरण 1. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी सहल आयोजित केली. त्यांनी वर्गणी काढायचे ठरवले. त्यांनी प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे गोळा केले. एका विद्यार्थ्याने आपल्या वहीत या रक्कमेची नोंद केली. जेव्हा 5 विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली तेव्हा रक्कम 100 रुपये झाली. जेव्हा 10 विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली तेव्हा रक्कम दुप्पट म्हणजेच 200 रुपये झाली. जेव्हा 15 विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली तेव्हा ती 300 रुपये झाली. जेव्हा 20 विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली तेव्हा ती 400 रुपये झाली. मुलांनो, विद्यार्थी संख्या आणि गोळा केलेली वर्गणी कधी बदलली हे तुमच्या केव्हा लक्षात आले? इथे जशी वर्गणी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली तशी गोळा केलेली रक्कम सुद्धा वाढली आहे. आपण दुसरे उदाहरण पाहू. उदाहरणार्थ 2. तेथे एक कथेचे पुस्तक आहे. जॉन आणि त्याचा मित्र ह्यांनी दररोज काही पाने वाचायचे ठरवले. 300 पानांचे पुस्तक वाचण्यासाठी किती दिवस लागतात ते त्यांनी मोजले. ज्या प्रमाणात दररोज पाने वाचली. जॉनने दररोज 20 पाने वाचली, म्हणून तो 15 दिवसात पुस्तक पूर्ण वाचू शकेल. मोहनला पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी 60 दिवस लागतील, कारण तो दररोज 5 पाने वाचतो. सोनू दररोज 10 पाने वाचू शकेल, म्हणून तो 30 दिवसात पूर्ण पुस्तक वाचेल. आणि मोनू 20 दिवस घेईल, कारण तो एका दिवसात 15 पाने वाचतो. या उदाहरणात दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या बदलल्यास पुस्तक वाचण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या बदलते. येथे वाचलेल्या पानांची संख्या दररोज वाढल्यास पुस्तक वाचण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या कमी होते. दोन्ही उदाहरणात तुम्ही पाहिलं, जेव्हा एक संख्या बदलते तेव्हा दुसरी संख्या देखील बदलते. अशा बदलांना चलन असे म्हणतात. आता आपण चलनांच्या प्रकारांचा अभ्यास करू. आपण समचलनाने सुरुवात करू. समचलनाचा अर्थ उदाहरणाद्वारे समजावून घेऊ. पेनांची संख्या व पेनांची किंमत यांचे निरीक्षण करा. पेनांची संख्या आणि पेनांच्या पैशातील किंमत यांचे निरीक्षण करा. 4 पेनांची किंमत 10 रुपये आहे. 6 पेनांची किंमत 15 रुपये आहे. 20 पेनांची किंमत 50 रुपये आहे आणि 28 पेनांची किंमत 70 रुपये आहे. या स्तंभातून आपल्याला दिसून येते की पेनांची संख्या वाढल्यावर किंमत सुद्धा वाढते. आता पेनांच्या संख्येशी पेनांच्या किमतीचे गुणोत्तर विचारात घेऊ. ते पुढील प्रमाणे आहे: 4/10, 6/15, 20/50, 28/70. गुणोत्तराचे संक्षिप्त रूप काढल्यावर त्यांच्या अंकामध्ये एक मनोरंजक नमुना लक्षात येईल. आपणास 2/5 याचा अर्थ पेनांची संख्या पेनांच्या किमतीचे गुणोत्तर स्थिर आहे. त्याचप्रमाणे जेव्हा पेनांची संख्या घटते त्यांची किंमत देखील घटते. अशा समचलनाची व्याख्या अशी होते: जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्या संबंधित बाब वाढते, एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते आणि या दोन्ही बाबींचे गुणोत्तर स्थिर असते, तेव्हा ते समचलनाचे उदाहरण होय. समचलनाचे आणखी एक उदाहरण सोडवूया. उदाहरण 3. जर 5 पुस्तकांची किंमत 30 रुपये असेल तर अशा 42 पुस्तकांना किती रुपये लागतील? उकल. कोणत्या 2 संख्या या समस्येत आहेत? पुस्तकांची संख्या आणि त्यांची किंमत
या दोन संख्या या समस्येत आहेत. दिलेली माहिती आपण सारणीत ठेवू. 2 स्तंभ करा. एकात पुस्तकांची संख्या आणि दुसऱ्यात पुस्तकांची किंमत असा तक्ता भरू. 5 पुस्तकांची किंमत 30 रुपये आहे. आपल्याला 42 पुस्तकांची किंमत काढायची आहे. समचलनात आपण जाणतो की जेव्हा एक संख्या वाढली तर दुसरी संख्या देखील वाढते. म्हणून जर पुस्तकांची संख्या वाढली तर पुस्तकांची किंमत देखील वाढेल. आपणास माहीत आहे की 5 पुस्तके हे 30 रुपये किमतींशी समान आहेत. म्हणून 42 पुस्तकांची किंमत X मानू. आता आपण पुस्तकांची संख्या व पुस्तकांची किंमत यांचे गुणोत्तर घेऊ. आपण संक्षिप्त रूप असे लिहू: 5/30 म्हणजेच 1/6. आपण आता शिकलो की समचलनात संबंधित संख्येचे गुणोत्तर स्थिर असते. म्हणून पुस्तकांच्या संख्येशी पुस्तकांची किंमत स्थिर असते. येथे पुस्तकांच्या संख्येचे गुणोत्तर पुस्तकांच्या किमतीच्या गुणोत्तराशी स्थिर आहे. म्हणून 1/6 बरोबर 42/x. आता दोन्ही बाजूस 6 ने गुणा. आपणास 1/6 गुणिले 6 बरोबर 42/x गुणिले 6. 6चा लोप केल्यास आपणास मिळेल 1 बरोबर 252/x. तिरकस गुणाकार केल्यास आपणास मिळेल x बरोबर 252. म्हणून 42 पुस्तकांची किंमत बरोबर 252 रुपये. अशा रीतीने पुस्तकांची संख्या वाढली की किंमत वाढते. आपण उदाहरण संग्रह 17 मधील उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? उकल. येथे 8 मजुरांना 1760 रुपये. याप्रमाणे 20 मजुरांना सारखी मजुरी दिली पाहिजे. इथे मजुरांची संख्या आणि मजुरीची दिलेली रक्कम या दोन संख्या आहेत. मजुरांची संख्या ज्यांना मजुरी द्यायची आहे ती 8 पासून 20 पर्यंत वाढली आहे. हे समचलनाचे उदाहरण आहे. म्हणून मजुरांना दिलेली मजुरी वाढेल. आपणास माहित आहे की 8 मजुरांना 1760 मजुरी द्यावी लागते. म्हणून 20 मजुरांना दिलेली मजुरी X मानू. आता येणारी माहिती तक्त्यात भरू. तक्त्याचा रकाना तयार करू. पहिल्या रकान्यात मजुरांना दिलेली मजुरी 1760 आणि X, तर दुसऱ्या रकान्यात मजुरांची संख्या लिहू, जी आहे 8 आणि 20. आता दोन्ही संख्यांचे गुणोत्तर लिहू. आपणास गुणोत्तर मिळेल 1760/8 आणि X/20 या क्रमाने. 1760/8 याचे संक्षिप्त रूप 220 असे मिळेल. आपणास माहित आहे मजुरीचे गुणोत्तर मजुरांच्या संख्येशी स्थिर असते. म्हणून याला समचलन असे म्हणतात. म्हणून X/20 बरोबर 220. तिरकस गुणाकार करून आपल्याला मिळेल X बरोबर 220 गुणिले 20 बरोबर X बरोबर 4400. म्हणून 20 मजुरांना दिली जाणारी रक्कम 4400 रुपये असेल. आता आपण आणखी एक उदाहरण सोडवू. प्रश्न 2. 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात वाटल्या, तर त्याप्रमाणे 28 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील? उकल. येथे अट अशी आहे की प्रत्येक मुलाला पूर्वीप्रमाणे सारख्या प्रमाणात वह्या मिळाव्यात. इथे वह्या आणि मुले या दोन संबंधित बाबी आहेत. या उदाहरणात वह्यांची संख्या 42 वरून 28 अशी कमी होते. हे उदाहरण समचलनाचे आहे, म्हणून मुलांची संख्या देखील कमी होते. आपणास माहित आहे 42 वह्या 6 मुलांमध्ये सारख्या प्रमाणात वाटल्या आहेत. म्हणून 28 वह्या X मुलांमध्ये वाटल्या जातात. आता दिलेली माहिती स्तंभात भरा. 2 स्तंभांची सारणी तयार करा. पहिल्या रकान्यात वह्यांची संख्या 42 आणि 28 अशी लिहू.
दुसऱ्या स्तंभात 6 आणि x असे अंक लिहा. आता दोन संख्यांचे गुणोत्तर लिहा. आपणाला गुणोत्तर मिळेल 42/6 आणि 28/x. 42/6 चे संक्षिप्त रूप 7 येते. समचलन असल्यामुळे गुणोत्तर स्थिर असेल, म्हणून 7 बरोबर 28/x. x ने दोन्ही बाजूंना गुणल्यास आपल्यास मिळेल 7 गुणिले x बरोबर 28/x गुणिले x, म्हणून 7x बरोबर 28. दोन्ही बाजूला 7 ने भागून आपणास मिळेल 7x/7 बरोबर 28/7. संक्षिप्त रूपाने आपणास मिळेल x बरोबर 4. म्हणून 28 मुलांमध्ये सारख्या प्रमाणात वाटप केलेल्या वयांची संख्या बरोबर 4. आपण समचलन शिकलो आहोत. आता आपण दुसऱ्या चलनाबाबत चर्चा करणार आहोत. ते आहे व्यस्त चलन. उदाहरण 1. दररोज 20 पृष्ठे वाचल्यास एक पुस्तक 15 दिवसात वाचून होते. दररोज 5, 10 किंवा 15 पृष्ठे वाचल्यास ते पुस्तक किती दिवसात वाचून होईल? उकल. असे दिले आहे की जर दररोज 20 पाने वाचली तर 15 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण होते. आपणास काढायचे आहे की जर 5, 10 किंवा 15 पाने दररोज वाचली तर किती दिवस लागतील. आपण ही माहिती स्तंभात भरू. 2 स्तंभ बनवू. एकात दररोज वाचायच्या पृष्ठांची संख्या आणि दुसऱ्यात पुस्तक वाचण्यास लागणारे दिवस. आता आपण दररोज 10 पाने वाचली तर लागणारे किती दिवस आहेत ते काढू. 10 पाने म्हणजे 20 पानांच्या निम्मे, म्हणून 10 पाने वाचण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या दुप्पट असेल, म्हणजेच 15 गुणिले 2 बरोबर 30 दिवस. तसेच 5 पृष्ठे 10 पृष्ठांच्या निम्मे आहेत, म्हणून 5 पृष्ठे वाचण्यासाठी दिवसांची संख्या 10 पृष्ठे वाचण्यासाठी लागणाऱ्या दिवसांच्या दुप्पट असेल. 15 पृष्ठे वाचण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या 5 पृष्ठ वाचणाऱ्या लागणाऱ्या दिवसांच्या संख्येपेक्षा 3च्या पटीने कमी असेल, म्हणून 60च्या 3 पटीने कमी म्हणजे 20. म्हणून दररोज 15 पाने वाचण्यासाठी 20 दिवस लागतील. यावरून असे लक्षात येते की दररोज वाचायच्या पृष्ठांची संख्या आणि पुस्तक वाचायला लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे. 20 गुणिले 15 बरोबर 300, 5 गुणिले 60 बरोबर 300, 10 गुणिले 30 बरोबर 300, 15 गुणिले 20 बरोबर 300. यामध्ये असे कळते की पुस्तक वाचायला लागणाऱ्या दिवसांचा गुणाकार स्थिर आहे. आता दररोज वाचल्या जाणाऱ्या पृष्ठांची संख्या आणि पुस्तक वाचण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या यांचे निरीक्षण करा. तिथे मनोरंजक प्रकार आहे. जेव्हा दररोज वाचल्या जाणाऱ्या पृष्ठांची संख्या कमी होते तेव्हा पुस्तक वाचण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या वाढते. अशा चलनास व्यस्त चलन असे म्हणतात. जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते. एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते आणि या दोन्ही बाबींचा गुणाकार स्थिर असतो, तेव्हा ते व्यस्त चलनाचे उदाहरण असते. आपण आणखी एक उदाहरण सोडूया. उदाहरण 2. एका वाहनाने एका तासात कापलेले अंतर अर्थात ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना किती तास लागतील? येथे असे दिले आहे की वाहनाने तेवढेच अंतर कापले आहे, म्हणजेच पार करावयाचे अंतर सारखेच आहे, स्थिर आहे. ताशी 30 किलोमीटर वेगाने तेवढेच अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ आपणास काढायचे आहे. उकल. जर वाहनाचा वेग कमी झाला तर तेवढेच अंतर पार करण्यासाठी लागणारी वेळ वाढते. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. ताशी वेग आणि त्या वेगाने लागणारा वेळ ही माहिती रकान्यात भरू. सारणीचे 2 स्तंभ काढू. एकामध्ये वाहनाने एका तासात कापलेले अंतर आणि दुसऱ्यात अंतर पार करण्यासाठी लागणारा कालावधी भरू.
1 तासात पार केलेले अंतर 50 किलोमीटर. मग 6 तासात कापलेले अंतर 50 गुणिले 6 बरोबर 300 किलोमीटर. त्याचप्रमाणे x वेळात कापलेले अंतर 30 गुणिले x म्हणजेच 30x किलोमीटर. आपणास माहित आहे व्यस्त चलनात दोन संबंधित बाबींचा गुणाकार स्थिर राहतो. म्हणून 300 बरोबर 30x म्हणजेच 30x बरोबर 300. म्हणून x बरोबर 300 भागिले 30 बरोबर 10. म्हणून x बरोबर 10. म्हणून जर वाहन दर ताशी 30 किलोमीटर वेगाने चालले तर 10 तास अंतर पार करावयास लागतील. आपण उदाहरण संग्रह 18 मधील उदाहरण सोडवू. प्रश्न 1. 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागत असतील तर 21 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? दिले आहे एक काम पूर्ण करण्यासाठी 12 मजुरांना 70 दिवस लागतात. काढायचे आहे तेच काम पूर्ण करण्यासाठी 21 मजुरांना किती दिवस लागतील? उकल. जर कामगारांची संख्या वाढल्यास तेच काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. आपणास माहित आहे 12 मजुरांना एक काम पूर्ण करण्यास 70 दिवस लागतात. तेच काम पूर्ण करण्यासाठी 21 मजुरांना x दिवस लागतात असे मानू. दिलेली माहिती स्तंभात भरू. 2 स्तंभांची सारणी तयार करू. एका रकान्यात काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या म्हणजे 70 आणि x, तर दुसऱ्यामध्ये मजुरांची संख्या जी 12 आणि 21 आहे. आपण काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागले हे काढू. आपणास मिळेल 840 दिवस बरोबर 21x. आपणास माहित आहे व्यस्त चलनात दोन बाबींचा गुणाकार स्थिर असतो. म्हणून 840 बरोबर 21x म्हणजेच 21x बरोबर 840. म्हणून x बरोबर 840 भागिले 21 म्हणजेच बरोबर 40. म्हणून x बरोबर 40. म्हणून 21 मजुरांना ते काम पूर्ण करण्यास 40 दिवस लागतात. प्रश्न 2. पुढीलपैकी समचलनाचे व व्यस्त चलनाचे उदाहरण ओळखा. उकल. या रकान्यात खडूंची संख्या आणि त्या खडूंच्या किमती दिल्या आहेत. जर आपण जास्त प्रमाणात खडू खरेदी केले तर आपणास जास्त रक्कम द्यावी लागेल. जशी खडूंची संख्या वाढते तशी खडूंची किंमत सुद्धा वाढते. हे समचलनाचे उदाहरण आहे. म्हणून खडूंची संख्या व किंमत यांचे गुणोत्तर लिहू. आपणास मिळेल 10/4, 5/2, 30/12, 25/10. आता आपण गुणोत्तराला संक्षिप्त रूप देऊ. आपणास 5/2 हा स्थिरांक मिळेल. येथे गुणोत्तर स्थिर आहे म्हणून हे समचलनाचे उदाहरण आहे. दुसऱ्या स्तंभात कामगारांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या दिलेल्या आहेत. जेव्हा कामगारांची संख्या जास्त असेल तेव्हा काम पूर्ण करण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या कमी असेल. जशी कामगारांची संख्या वाढते तसे त्या कामाशी संबंधित दिवस कमी लागतात. हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. कामगारांची संख्या व दिवसांची संख्या यांचा गुणाकार करून पाहू. आपल्याला मिळते 12 गुणिले 20 बरोबर 240. मग 4 गुणिले 60 बरोबर 240. 6 गुणिले 40 बरोबर 240 आणि 30 गुणिले 8 बरोबर 240. दोन बाबींचा गुणाकार स्थिर आहे म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवू. प्रश्न 1. 16 सायकलींची किंमत 17,520 आहे. अशा 18 सायकलींची किंमत किती? उकल. येथे सायकलींची संख्या आणि त्यांची किंमत अशा दोन बाबी आहेत. सायकलींची संख्या 16 वरून 18 पर्यंत वाढली म्हणून त्यांच्या किमती देखील वाढतील आणि म्हणून हे समचलनाचे उदाहरण आहे. तुम्हाला माहित आहे 16 सायकलींची किंमत 17,520 रुपये आहे. आपण 18 सायकलींची किंमत x मानू. दिलेली माहिती आपण स्तंभात भरू. 2 स्तंभ तयार करा.
पहिल्या स्तंभात सायकलींची संख्या जसे 16 व 18 आणि दुसऱ्या स्तंभात 17,520 आणि एक्स या क्रमाने किमती लिहू. आता दोन्ही संख्यांचे गुणोत्तर लिहा. आपणास गुणोत्तर मिळेल 17,520 छेद 16 आणि एक्स छेद 18. 17,520 छेद 16 या गुणोत्तरास संक्षिप्त रूप दिल्यास आपणास 1,095 मिळेल. आपणास माहित आहे की सायकलींची संख्या व सायकलींची किंमत यांचे गुणोत्तर स्थिर आहे, म्हणून हे समचलनाचे उदाहरण आहे. म्हणून एक्स छेद 18 बरोबर 1,095. तिरकस गुणाकार केल्यास आपणास मिळेल एक्स बरोबर 19,710. म्हणून 18 सायकलींची किंमत बरोबर 19,710 रुपये असेल. मुलांनो, आपण चलनाचे प्रकार अभ्यासले. समचलन आणि व्यस्त चलन. समचलनात जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्या संबंधित बाब वाढते. एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते आणि या दोन्ही बाबींचे गुणोत्तर स्थिर असते, तेव्हा ते समचलनाचे उदाहरण होय. आणि व्यस्त चलनात जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते व एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते आणि या दोन्ही बाबींचा गुणाकार स्थिर असतो, तेव्हा ते व्यस्त चलनाचे उदाहरण असते.